मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भजनी मंडळाला घेऊन आबासाहेब पाटलांची बैलगाडी वस्तीवरती येऊन थांबली. तेव्हा रात्रीचे 9 वाजून गेले होते. भजनी मंडळातल्या एकेका भजन करायला गोळा करता करता थोडासा उशीरच झाला होता. पण किसन केसकरला असं वाटलं की आपलीच चूक. आबासाहेब आपल्यालाच झापणार म्हणून बैलगाडी थांबायच्या आधीच त्याने उडी घेतली आणि तुरू तुरू चालत तो आबांच्या घराकडे निघाला. ए किसन, खांद्यात धोकटी अडकवून हिंडत असतो रानोमाळ. तुला ह्या सनगाचं वज वतया काय र? भजनी मंडळातला कोणीतरी ओरडला. टाळ, पखवाज, बाजाची पेटी ही वाद्य बैलगाडीतून घरात न्यायची होती आणि हा लेकाचा हात हलवीत निघाला हे त्याला खपलं नाही. आना की राव, मस हायती ना दुकटीभर. तो बडबडला आणि तसाच चालत राहिला. पेट्रोमॅकच्या उजेडानं अंधाराचा अडथळा दूर झाला होता. मात्र अंगणात आल्यासरशी किसन थांबला. घराबाहेरच्या ओट्यावर येऊन उभ्या राहिलेल्या आबासाहेबांना त्याने लवून रामराम केला आणि अपराधी सुरात म्हणाला, उशीरच झाला बघा थोडासा. चालायचंच रे. 4 घरचे 4 जण गोळा करून आणायचे म्हणजे उशीर होणारच. जाऊ द्या, या संतजन हो. आबासाहेबांनी माफ केल्यासारखं वाटताच किसनचा चेहरा खुलला. आठवडाभर वाढलेल्या दाढीच्या केसांवरून वस्तरा फिरवल्यावरती वाटतं तसा उजळला. लय चिखल झाला या अंगणात आबा. गुडघ्यांच्या खाली कसबस असलेल्या धोत्राचे सोगे त्याने वर केले. सवाष्णी भरल्या घागऱ्या आणून रिकाम्या करत्यात रोज, सुनबाई बाळंत झाल्यापासनं. आबासाहेबांनी माहिती दिली आणि लगेच केसकरला चिमटा काढला. चायला मुलाण्याला मुर्गीच, कुंभाराला आव्याचं आणि न्हाव्याला पाण्याचं कधी वावडा असतया भैर किसन. मागून येणाऱ्या भजनी मंडळाने हसून आबांना दाद दिली. तसा किसन वरमल्यागत झाला. दिवाणखान्यात भजनी मंडळी बसली. गप्पा चालू असतानाच चहा आला. तो गरम चहा घशाखाली उतरल्याने प्रत्येकाला तरतरी आली आणि मग पेटीने सूर धरला. पखवाज घुमू लागला आणि टाळांचा आवाज सुरू झाला. मुखामुखांतून विठ्ठल नामाचा गजर होऊ लागला. आबासाहेब पाटलांच्या सुनेला, यादवची बायको अंजनाला मुलगा झाला होता. आज 5वा दिवस. बाळंतिणीच्या खोलीत सटवाई पुजली होती आणि आनंदाप्रित्यर्थ भजन आयोजित केलं होतं. हिवरं बुद्रुक गावापासून आबासाहेब पाटलांची वस्ती फार तर कोसभर दूर होती. गावात पाटलांचा वाडा होताच, पण त्यांची वस्ती मळ्यातच. वस्तीवरचं हे घरही ऐसपैस 10 खणांचा दिवाणखानाच होता. लाकडी पाटाई दरवर्षी गोड्या तेलाने माखून ठेवलेली. छताला हंड्या, झुंबर लोंबती. भिंतीला आबासाहेबांनी मारलेल्या वाघाचं मुंडकं कातड्यासह टांगलेलं आणि त्याच्या शेजारी गावठी बंदूक खुंटीला लटकावलेली. खाली भुईवरती एक खण व्यापणारा ओटा. ओट्यावरती गादी लोडांची बिछायत. उरलेल्या जागेत लांब रुंद सतरंजी अंथरलेली. मध्ये पान, तंबाखू, विडी काडीचं तबक ठेवलेलं. दिवाणखान्याची व्यवस्था अशी खानदानी होती. शिकारी बेडर वृत्ती दाखवणारी. भजन सुरू होऊन बराच वेळ झाला. मध्यरात्र झाली तरी त्याच उत्साहाने भजन चालू होतं. बैठकी बाहेरच्या शेतातल्या पिकातून बोचऱ्या हवेच्या झुळका बंद दारा खिडक्यांच्या फटीतून आतमध्ये येत होत्या आणि आतल्या अभंगाचे सूर त्याच फटींवाटे बाहेरच्या पिकाला डोलवीत होते. शिवलिंगाप्पा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, हा अभंग गात होता. आपल्याला शास्त्रोक्त गायनाचं अंग आहे हे दाखविण्यासाठी अधूनमधून आलाप देखील घेत होता. तान घेताना हाताची, शरीराची हालचाल करीत होता. भजनकरी सहकारी आबासाहेब माना डोलावून वाहवा करून त्याला दाद देत होते. अप्पाने अभंग संपविला. वादकांनी हळूहळू उतरत्या भजनीचे वाद्यांचे सूर थांबवले. वा वा, काय गळा आहे, काय आलापी आहे. पेटीवरचा हात काढून अप्पाच्या पाठीवर ठेवत
जगनबुवांनी मनापासून कौतुक केलं. कुठं शिकला र गाणं? शाब्बासकीने शिवलिंग आप्पा फुलला, पण लगेच संकोचलाही. म्हणाला, कोण शिकवणार ह्या गावंड्या गावात? गातो आपला ऐकून ऐकून. त्या कोणत्या बुवाचा गंडा बांधला म्हणतोस? किसन केसरकराने डोळे मिचकावीत माहिती दिली. खरंच, कोणते बुवा? जगनबुवांच्या प्रश्नात नवल होतं. काय ऐकता बुवा ह्या न्हाव्याचं? एक बाद 10 हात, मुठभर लाकूड हातभर ढपली असं असतं या ह्यांचं बोलणं. आप्पाने केसकरांकडे बघून डोळे वटारले. फोनवरच्या तबगड्या ऐकतो मी. ए जगमा खोटं पाडतो होय मला. किसनच्या जिभेला वस्ताऱ्याची धार आली. गेल्या महिन्यात हा बहादूर सायकलचे पायट मारीत गेलता गुलशनपूरला 40 मैल. कशाला रे? कशाला म्हणजे? माझ्या धंद्याचं सामान आणायला. त्याने डोळे वटारले. ते निमताला बरं का जगनबुवा? अवयाला गोंड वळण्यापरीस गाणं गुणगुणण्यात लय आनंद होतोया. कोणतं तरी संगीत नाटक होतं त्या रात्री गुलशनपुरात. ते बघायला गेलता ह्यो आप्पा. काय? नाटकासाठी 40 मैल सायकलवर? आत्ता आबासाहेबांना नवल वाटलं. काय करू आबासाहेब? गाणं तर ऐकायचं आणि मोटर भाडं बी भरायचं. मग काढला हा तोडगा भाडं वाचवायचा. शिवलिंग आप्पाने गुपित सांगितलं. खरंच आप्पाचं. जगनबुवांनी पुन्हा त्याच्या पाठीवरती थाप मारली. छंदाच्या नादात माणूस काय करील ते सांगता येत नाही. बरोबर. किसनला संधी मिळाली. तुम्ही नाही का छंदापायी तमाशात गेले? किसन्या. आबासाहेबांच्या आवाजातली जरब किसनला लगेच जाणवली. आपण हिथं भलतंच बोलून गेल्याचं त्याच्या ध्यानी आलं. तो माफी मागण्याच्या विचारात असतानाच आबासाहेब पुढे म्हणाले, ध्यान कुठाय र तुझं? मधल्या दाराकडं बघ. भेदरल्या जनावरागत त्याने पटकन दाराकडे मान वळवली. सालकरी गडी चहाची किटली आणि कब्बशा घेऊन तिथं उभा होता. त्याच्या मागे यादव होता. मदत करायला म्हणून किसन पटकन उठला, तरी आबासाहेबांनी त्याच्यावरती उगारलेली नजरेची बंदूक कशासाठी होती हे त्याने ओळखलं आणि 4 चौघात आपली शोभा व्हायला नको म्हणून आपलं ध्यान चहाकडे वळवलं हे त्याने जाणलं. अहो, किती चहा पाजताय आबासाहेब? जगनबुवांनी हसत हसत विचारलं. पाची निमित्तानं 5 वेळा तरी चहा झाला पाहिजे असं ठरवलंय का व? रातभर पाची गाजवायची ना, मग अधूनमधून चहा पाहिजेच की मंडळी. आबासाहेबांनी रात्रभर टाळ कुटण्याची सूचनाच केली बोलण्यातून. मघाशीच आपल्याला आबांनी झापलं हे विसरून किसनचं तोंड उचकटलंच. तांबडं फुटूस्तवर करूया भजन आबा. पण झाला का तुझा वस्तरा सुरू म्हणायचा? काय अडचण हाय? का आता राती कोणाच्या हजामत करायची हाय र तुला? मी जगनबुवाचं सांगतोय आबा. कालच आलेत ते गावाकडे. वहिनी बिचाऱ्या वाट बघत असत्याली तिकडं. तोंडावरती तळहात ठेवून त्याने हसू दाबलं. नाही म्हटलं तरी बैठकीत खसखस ही पिकलीच. ती ओसरल्यावरती जगनबुवा म्हणाले, आता कुठं आमचं तरुणपण वाया चाललंया. पोरगा विठ्ठल हाताशी आलाया. आबांना नातू झाल्याचं कळल्याबरोबर रजा काढून आलो 5वीत पेटी वाजवायला. कारण आबांइतकाच मलाही आनंद झालाया नव्ह. आबा जगनबुवा संबंध सर्वांना ठाऊक. मग यावर कोण काय बोलणार? फुरका मारीत सारे जण चहा पिऊ लागले. रिकाम्या कब्बशा उचलल्या जाऊन विड्यांचे 4-2 झुरके मारून होताच शिवलिंगाप्पाने हाती टाळ घेत म्हटलं, आता तुम्हीच करा बुवा सुरुवात. खास तुमच्या ढंगातलं होऊन जाऊ द्या. बुवांनी पेटीवरती सूर धरला. त्या सुरातलं गाणं पखवाजीने पटकन पकडलं आणि त्याला अनुरूप असा ताल धरला. बुवांनी गाण्यास प्रारंभ केला. वारी याने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले. वा वा बुवा. आबासाहेबांनीच लगेच दाद दिली. जगनबुवांनी स्मित करून मान लववीत त्याचा स्वीकार केला. पहाटेला कोंबडा आरवला तेव्हा शिवलिंगाप्पाने भैरवीचा अभंग गायला आणि अखेर जय हरी विठ्ठलाच्या घोषात भजन संपलं. यादव बैलगाडी झुपायला सांग, भजनकऱ्यांना गावात पोचवायला, आबांनी म्हटलं आणि कोपरीच्या खिशातून चावी काढून भिंतीतलं कपाट उघडलं. उपरण्याचं गाठोडं बाहेर काढलं. तेवढ्यात यादवने कोपऱ्यात ठेवलेलं नारळाचं पोतं त्यांच्याजवळ ओढलं.
आबासाहेबांनी नारळ उपरणं देऊन सर्व भजनकऱ्यांचा सत्कार केला. बरं मंडळी, या असं म्हणून हात जोडले. सालकरी गडी पोचविल तुम्हाला बैलगाडीतून. कशाला हो आबा, रातभर बसूनच होतो. आता जाऊ पाय पाय. तेवढं पाय तरी मोकळं व्हत्याली. शिवलिंग आप्पाने सूचना मांडली. नको नको, हा टिकलीचा न्हावी हजामती करता करता बोंबलत राहील. जाताना बैलगाडी आणि येताना तंगडी. माझा बा उतरला पाहिजे सर्गातून असं म्हणायची हिम्मत करायला. किसनने लगेच स्वतःचे दोन्ही कान धरले. चायला तुला गंमत बी कळना व्हय गड्या. पण आज तुम्ही भजन करी म्हणून आलायसा. तुमचा मान ह्यो ठेवलाच पाहिजे बघा. मंडळी वाद्य घेऊन अंगणामध्ये आली. बैलगाडी तयार झालीच होती. किसन दाराच्या उंबऱ्यातून आबांनी हाक मारली. जी आबा. तो लगबगीने दाराजवळ गेला. तू जरा लवकर येशील का रे तुझी धुकटी घेऊन. तुम्ही सांगाल तेव्हा हजर आहे मी आबासाहेब. नाहीतर आत्ता घरी जाऊन जीत आणून देशील का थेड दिवस कल्ल्यावरच जागा वशील लेका. छ्या, तुमच्या गज जायचं म्हणल्यावरती झोप येईलच कशी व. काय सांगता तुझ्यासारख्याच. यादव घरात गेल्याचं बघून आबासाहेब अंगणात आले. मागोमाग किसन होता. भजनी मंडळीला ऐकविण्यासाठी जवळ जात ते कुजबुजले. लग्नाची हौसा पुनवल आणि बिनलग्नाची रोजच्या शेजला. किसन एकदम बिचकला आणि दुसऱ्याच क्षणी इतरांच्या हसण्यामध्ये सामील होत संकोचला. बैलगाडीत चढण्याआधी जगनबुवा आबांच्या कानी लागले. मीही येतो सकाळच्याला तुमच्याकडं आबा. सकाळीच त्यांनी किसनकडे सहेतूक पाहिलं. आबा ह्यांची सकाळ दिवस माथ्यावर आल्यावरती उजाडत्या नव्ह. आबांचा इशारा ओळखून किसनने जिभेचा वस्तरा चालवला. छे छे, सकाळी म्हणजे. जगनबुवांना मध्येच तोडत किसनने तारे तोडले. तमासगीर मंडळी तुम्ही. कोंबडं वरडल्यावरती झोपणार आणि आम्ही दुपारी कोंबडीवरती ताव मारायला लागल्यावर झोपेतून उठणार. मगाशी किसनला जरबेने गप्प बसविणारे आबा आता हसताना दिसताच जगनबुवा काय समजायचं ते समजले. खरंय किसनचं म्हणणं. रात्रीचा दिवस करावा लागतो तमासगिरांना म्हणून तर पोटात 2 घास जातात त्यांच्या. जगनबुवा गंभीर झाले. जाऊ द्या, मी आमच्या नाही तुमच्याच सकाळी येतो आबा वस्तीवरती. मग काय हरकत नाही. पण काही सांगण्यासारखं असलं तर. आत्ताच. आबासाहेब अंदाज घेऊ पाहत होते. सकाळी बोलूया आबा. बुवा बैलगाडीकडे वळत म्हणाले. आता निघतो. तुम्हालाही रात्रभर जागरण झालंय. बैलगाडी वाटेला लागेतोपर्यंत आबा जागीच उभे होते. मुठ्ठी आवून कपाळावरती आठ्यांचं जाळं आणून बैलगाडी दिसेनाशी होताच त्यांच्या तोंडून फुतकार निघाले. चायला हा तमासगीर खंड वाढवून मागणार ह्या वर्षाला. काखेत धोकटी घेऊन शेतामाळ्यातल्या वस्तीतून पायी फिरत बलुतेदारी करणारा किसन केसकर. गिऱ्हाईकांच्या हजामती करताना गुडघ्यांवरती बसायची त्याची पद्धत. आता बैलगाडीत दाटी वाटीने पाय मुडपून बसलेल्या त्याला अवघडल्यासारखं झालं होतं. त्याच्या पायांना मुंग्या आल्या तसा तो बैलगाडीतून पायउतार झाला आणि चालू लागला. खरंच मुंग्या आल्या होत्या की ते केवळ निमित्त होतं. बैलगाडीतले भजनकरी आपल्याकडे कुत्सितपणे बघताहेत आणि अंधारातही ते बघणं आपल्याला स्पष्ट दिसत आहे या जाणीवेची कात्री त्याच्या मनाचा कोपरा कापीत होती. लग्नाची औसा पुनवेला आणि बिनलग्नाची रोजच्या शेजला. आबासाहेबांचे हे कुजबुजणं आणि आपल्याला काही कळालं नाही हे दाखविण्यासाठी इतर भजनकऱ्यांचं गालातल्या गालात हसणं दाबून टाकण्याची कोशिश करणं. आबासाहेब मुखवटा चढवून तर वावरत नाहीत ना. हसू दाबणारे हिवर बुद्रुकचे गावकरीही तसेच. आबांना वाटतं गावकऱ्यांना ठाऊक नाही आणि लोकांना वाटतं आपल्याला ठाऊक आहे हे आबासाहेबांना ठाऊक नाही. आणि मी हजामती करता करता गावातल्या उचापती भानगडी बसल्या जागी कळणाऱ्या मला हे सारं ठाऊक असूनही मी सुद्धा मुखवटा चढवूनच वावरतोय की. गावात गाडी शिरताच किसन त्याच्या घराच्या गल्लीत घुसला. दारासमोर येऊन त्याने कडी वाजवून लोटलं. आतून कडी लावलेली नसल्याने ते उघडलं गेलं. आत शिरता शिरता त्याने मोठ्या आवाजात विचारलं. दार का म्हणून उघडं ठेवलंय म्हणायचं. रातभर उघडच होतं का काय? काय तरी बाई बोलणं तुमचं. बाहेरून आला तरी फटफटलं हे दिसलं नाही व्हय तुला.
द्वारकेच्या आवाजात चीड होती. हा, उजाडलंच म्हणा. किसनचा आवाज वरमला. आत्ता सुंदर गेले तांब्या घेऊन बाहेर. बरं बरं जाऊ दे, तू झोप आणखी थोडा टाइम. आता हिच्या तोंडी लागलो आपण तर आपली थोडी सुद्धा झोप होणार नाही अशी धास्ती वाटली किसनला. तुझ्यावानी खूळ नाही भरले मला झोपा काढायला, द्वारका पुन्हा चिडक्या स्वरात बडबडली. मी तर झोपणार बुवा घंटाभर. अंगातली पैरण काढत किसन म्हणाला. झोपशील ना तू किसन, तुला हायच कुठं र काळजी कशाची. काळजी हाय म्हणून तर रातभर भजन झालंय आणि सकाळीच पुन्हा बोलवलंय आबांनी धुकटी घेऊन. उलिशीक तरी झोप नको का ग व्हायला, नाहीतर हजामत करतानाच डुलकी यायची आणि वस्तरा बिस्तरा लागला तर आईला आमचीच हजामत व्हायची. हा, तुला काळजी त्यांचीच रात्रंदिवस. द्वारकेने तोंड वाकडं केलं. माझी पोर सुंदर. खाटेवरती आडवा झालेला किसन पटकन उठून बसला. मनात चरकला. काय झालं ग? काय व्हायला पाहिजे रे? म्हणजे तू नुसताच हजामती कर. कधी बघितलेस का सुंदर कडतवा? उराला लागले पोर. डोळ्यांवरती अतोनात झोप आलेल्या किसनच्या पुढ्यात सुंदरची छबी तरळू लागली. सुंदर 16 सरून 17 मध्ये शिरलेली. आईचं रूप घेऊन आले. वाण्या बामणांच्या पोरीवानी गोरी कोमटी, नाजूक अवखळ पोर. कोणाच्या शापाने सर्गातली अप्सरा ह्या केसांच्या कचऱ्यात पडले. तो गप्प गप्प राहिलेला दिसताच द्वारका चिडली. म्हणाली, कंसात दान भरल्या ती. वाऱ्यासंग पीक डोलाया लागलंय आणि पाखरं घिरट्या घालाया लागल्या ती. पुन्हा खाटेवर आडवं होत त्याने पुसलं. कोणाच्या शेतातल्या पिकाचं सांगतेस तू? जाऊ दे, खळ्यावरती धान्य आलं का जाईन मी बलूत मागायला. झोपू रे जरासं. अरे असं कसं खोळ्यावाने खळ्यावरच्या गोष्टी करतोयास? मी काय म्हणत्याने तुझं आपलं भलतच चाललं या. द्वारके, पुन्हा उठून बसत किसनने समजावलं. गावात नाही घर आणि रानात नाही वावर, असं आपलं जिन हाय. कोणाच्या वावरात काय पिकतया याचा आपल्याला काय घेणं देणं. ज्याचा असेल तो करील की बुजगावनं उभं शेत राखायला. आपण कशापायी त्याची राखण करायची. बरोबर आहे तुझं. द्वारका वैतागली. मालक तर उलटला बुजगावण्यावरच पाळी आल्या राखण करायची म्हणायची. म्हणजे? किसन जरा चमकला. द्वारके, तुला म्हणायचंय तरी काय ग? जाऊ दे, तू दिवसभर हजामती करत फिरतो म्हणून तर 2 टायमाला खायला मिळतंय हवं. हा, द्वारकी मानभावीपणे म्हणाली. लय कामाचा माणूस र तू. दिवसा टाळक्या आणि रात्री टाळ धरून बसावं लागतं या तुला. तू तरी काय करशील र लेका? अगं, रातभर तुला घेऊन मिठीत बसायला आपण काय आता तरुण राहिलोया व्हय द्वारके? पण घरातल्या तरण्या ताट्या पुरीचं तरुण पण वाया चाललं या, त्याचं काय? हातवारे करीत द्वारकेने विचारलं. म्हणजे सुंदरीचं सांगतेस तू? किसन चमकला. मग आणखी कुणाचं? घरातलं फुललेलं वावर दिसना तुला का? तिला नुसतं खाऊ पिऊ घातलं म्हणजे माझी शेत संगत करायला मोकळा होतोया तू? या प्रश्नासरशी जागरणाने जड झालेले किसनचे डोळे विस्फारले. चायला कोणती पाखरं घिरट्या घालून राहिले ती म्हणायची तर. द्वारकीच्या म्हणण्याचा अर्थ आत्ता कुठे त्याच्या लक्षात आला, ध्यानात आला. जाऊ दे, पड तू जरासाक. आबांच्या वस्तीवरती जायचंय का पुन्हा? द्वारकीने विषय बदलला. मला सांग द्वारके, कोणतं पाखरू? मुर्दाच पाडतो बघ त्याचा. आत्ता त्याच्या बोलण्याला वस्तऱ्याची धार आली. लय मोठा पहिलवान गडी नव्ह तू. द्वारकीने दोन्ही हात उभारून अंग हलवलं. तुझ्या मोहर कोण टिकणार? किसनच्या शारीरिक मानसिक ताकदीला द्वारकीने खिजवण्याची संधी घेतली. नेहमीसारखीच. किसन आतल्या धुमसत गप्प राहिला आणि नेहमीसारखाच पाणी भरल्या वाटीत ठेवलेल्या ब्रशासारखा हळूहळू नरमला. द्वारकीचं तोंड बंद बघून झोपेसाठी आडवं होण्याचा विचार करू लागला. पण त्याचा अंदाज चुकला. तिने पुन्हा तोंड उघडलं. कशी झाली पाची? कशी म्हणजे? तो तिरसटून बोलला. आपल्या डोळ्यांवरती एवढी झोप आले आणि ही असलं काही फालतू विचारून खो घालते. गाजत नव्हती, गरजत होती. कुठं दुबळ्या लगीन होतं म्हणा. द्वारकीने तोंड वाकडं केलं. आबांचा नातो आणि यादवचं पोरग. ह्यात नवं काय सांगतेस तू? मला काय ठाऊक नाही व्हय? द्वारकीला म्हणावंसं वाटलं. किसन, तुला काय ठाऊक?
त्या घरातल्या बाप्यांच्या डोईवरचे केस. मला सारं आतून बाहेरून ठाऊक आहे. पाळण्यातलं बाळ बघितलंय का? तिने वेगळाच प्रश्न केला. खूळ भरलंय काय ग तुला? 5व्या दिवशी बाहेरच्या पुरुष माणसाला कसं जाता येईल बाळंतिणीच्या खोलीत म्हणायचं. द्वारकी गप्प झाली. भुईकडे बघू लागली. तिच्याकडे बघताना किसनला शंका आली. हिला हिच्या बाळंतपणाची आठवण झाली का? 16-17 वर्षांपूर्वीचं. सुंदरच्या वेळेच आणि त्याच्यानंतर? नंतर काहीच नाही. म्हणजे जमिनीची मशागत करायची, बी पेरायचं, पण कोंब फुटायचा नाही याची काळजी घ्यायची. आणि चुकून फुटलाच तर चक्क खोडून टाकायचा. चुकार केस उपटून टाकावा अगदी तसा. द्वारकीने उसासा सोडला. दिसलच म्हणा जावळ कापायच्या टायमाला तवा सांग मला. चायला कशात काय आणि फाटक्यात पाय. किसनला हसू आलं. पोर जलमलं कुठं नाही तर जावळ कापायची तयारी. आणि ती बी तुझी. कशाची काय झाल्या ग तुला एवढी म्हणायची? कोणावरती पडलं या पोर हे बघायचं होतं. आईवरती की बापावरती? आपल्याला काय करायची ती नसत्या पंचायती. म्हणजे बापावरती नसायला पाहिजे रे. आता मात्र किसन चांगलाच वैतागला. का बरं? तुझ्या कोणत्या खोतीत तोटा होणार हाय? बापावरती पडलं ते पोरग तर. तेच तर मी तुला सांगन म्हणते. पण पाणी सरळ वाहतया तरी कुठं? वळणानं चाललंया की. द्वारकी गंभीरपणे म्हणाली. आपली खोती. तेवढ्यात दार लोटून सुंदर आत आली. द्वारकीच्या बोलण्याने वळण घेतलं. 1-2 तास तरी तुझी झोप व्हायला पाहिजे. नाहीतर हजामत करता करताच घोरू लागशील तू किसन. किसन काय समजायचंय ते समजला आणि खाटेवरती आडवा झाला. सकाळी 9ची एसटी बस हिव्र बुद्रुक ओलांडून गुलशनपुराच्या दिशेने धूळ झाडीत गेली. त्याच वेळी धोकटीसह किसन आबांच्या वस्तीसमोर उभा होता. समोर दिसणाऱ्या सालकरी गड्याला त्याने हाक मारली. अरे य धोंडू, कुत्र्याला आवर जरा. विहिरीवरचं डिझेल इंजिन सुरू करण्यासाठी डिझेलचं कॅन हातात घेऊन इंजिन घराकडे निघालेल्या धोंडूने हाकेच्या दिशेकडे बघितलं. चायला सकाळी सकाळीच ह्याचं थोबाड बघायला लागलं. आता पहाटला ह्या टाळकऱ्याला गाडीत घालून गावात सोडलं तरी ब्याद हजर आहे पुन्हा. असं पुटपुट त्याने डिझेलचा कॅन विहिरीजवळच्या झाडाच्या बुंध्याजवळ ठेवला आणि तो किसनकडे गेला. त्याला बरोबर घेऊन झाडाखाली आला. ह्या कुत्र्याला साखळी घाल आधी. जवळ येऊ पाहणाऱ्या कुत्र्याला घाबरून किसन धोंडूच्या पाठीमागे लपू लागला. मी हाय नव म्हणून तर ते नुसतं गुरगुरतया. पण तू जाशील तुझ्या कामाला आणि मी सापडन ह्याच्या तावडीत चांगलाच. बरं अडकवतो साखळी ह्याच्या गळ्यात. पण काही इडीबिडी तर काढाल का नाही? धोंडूने गुडघ्यावरती बसून घेतलं. ही घे बिडी. किसनने कुत्र्यावरती नजर ठेवीत विडी बंडल आणि काडी पेटी खिशातून काढून त्याच्या हाती दिली. विडी पेटवून तिचे झुरके सोडीत धोंडूने हळूच म्हटलं. किसनराव, किती वर्षापासून येतायसा तुम्ही वस्तीवर? कोणी हिसाब ठेवलाय र? वस्ताऱ्याच्या दारमध्ये बापानं बिंदास्त पोहायला शिकवलं. तवापासून येतूया की ह्या वस्तीवरती. आणि तरी अजून वळख नाही वय झाली तुमची? धोंडूने खोचकपणे विचारलं. का बरं? वस्तीवरच्या सगळ्यांच्या हजामती. ह्या कुत्र्याचं विचारतोया मी. धोंडू बेरकीपणाने हसला. किसन खवळला. मी काय कुत्र्याची हजामत करतोया व्हय? पण हितल्या खास कुत्री संग तर तुमची लय वर्षापासून वळख. धोंडू मुद्दामूनच अर्धवट बोलला. भडव्या. किसन भडकला. तुला काय घेणं हाय र? 1.5 दमडीचा सालकरी गडी तू. कशाला नसत्या हजामती करतोयास? तुझ्याकडे बी हाय एखादी कुत्री. द्या आणून, तिला बी पाळीन म्या. धोंडू मनातल्या मनात खुश झाला. कुत्र्याऐवजी आपणच बरोबर नेमक्या जागी चावा घेतला आणि कोकलायला लावलं. तो तसाच उठला. विडीचं थोटूक भिरकावून कुत्र्याला साखळीत अडकवलं आणि डिझेलचं कॅन घेऊन इंजिन घराच्या पायऱ्या उतरू लागला. कुत्र्याचा धोका टळल्याने किसन उठला. घरापुढच्या ऐसपैस ओट्यावरती गेला. आबा, मी आलोय. ओट्यावरूनच त्याने आपल्या आगमनाची जाणीव करून दिली. उघड्या अंगाने आबासाहेब ओट्यावरती आले. तो किसनने रिकामा बारदाना घेऊन अंथरला
आणि वाटीत पाणी आणलं होतं आणि तो धोकटीतून सनग बाहेर काढीत असतानाच आबासाहेब ओरडले, लय मात चढलाय काय र नावगुंड्या. काय झालं आबा, कापलं बिपलं का? किसन दचकून म्हणाला, चायला अजून पाणी बी लावलं नाही तर कापल कसं र? अरे चा, ते बी खरंच की. मग काय झालं आबा? लेका आम्ही येऊन इथं तुझ्या मोहर बसलूया तरी दखल नाही आमची. रामराम सुद्धा नाही का? आम्ही काय हात जोडायचं वय र तुला आधी? बाप रे, चुकलंच की हो माझं. दोन्ही कान धरून त्याने चूक झाल्याचं दाखवलं. माफ करा आबा. त्याने दोन्ही हात जोडून मस्तक वाकवलं. तुझी झोप झाली नाही किसन, म्हणून विसरलास र तू. हा, झाली तासभर म्हणजे अर्धी मुर्दीच. साल्या आता वस्त्रा चालवताना डुलकी घेऊ नको, नाहीतर गळा बिळा कापायचा आमचा. आबा स्वतःच हसू लागले. छट, असं कधी होईल का व्हा आबा? ब्रश पाण्यात बुडवीत तो उत्तरला. म्हणाला, खरं सांगायचं तर मला चरका बसला हिता आल्या आल्या. काय म्हणला? तुमचा तो धोंड्या हो. काय केलं त्यानं? चायला उगीच डोसकं फिरवलं माझं साल्यानं. तेच घोळत होतं माझ्या मनात. तूच डोसकी फिरवत असतोयास आम्हा सगळ्यांची हजामत करता करता. आबासाहेब हसत हसत म्हणाले, तुम्हाला थट्टा सुचत्या, पण आबा जाऊन द्या. तो गप्प झाला. काळ्या दगडावरती वस्तरा घासू लागला. काय म्हणलं तो भडवा? किसनने सर्व सांगितलं. म्हणजे एक कुत्र दुसऱ्या कुत्र्यावरती भुकलं म्हणकी. बरोबर आबा, मी बी कुत्राच तुमचा, इमानी कुत्रा, मालकाच्या चीजवस्तूचा इमानाने राखण करणारा. श, आबासाहेबांनी डोळे वटारले. कळला तुझा इमानीपणा. दाढी कर आता मुकाट्याने. बाकीच्या उचापतींचा शिमगा नको वस्तीवर हित. बिनशेपटीचा किसन शेपूट घालणाऱ्या कुत्र्यागत गप्प झाला खरा, पण मनातल्या मनातलं भुंकणं काही थांबेना. त्याने आबांच्या हाती दिलेल्या छोट्या आरशात ते बघत होते. आरशाची पाठ किसनकडे. स्वतःची छबी त्याला दिसत नव्हती. पण दुसरा आरसा त्याच्या मनःचक्षून पुढे आला. तो धरला होता द्वारकीने आणि त्या आरशात दिसत होती ती सुंदराची छबी. कणसात दाणे भरलेत, पाखरं गिरट्या घालताहेत. बुजगावण्यावरती पाळी आली राखण करायची. सुंदर घरात शिरल्याने थांबलेलं त्या दोघांतलं बोलणं द्वारकीने पुरं केलं. आपण झोपेतून उठल्यावरती आधी सांगितलं असतं तर झाली एवढी सुद्धा झोप झाली नसते आपली. हे किसन्या, लागली ना र तुझी डुलकी? आरसा बाजूला करून आबा खेकसले. किती वेळ आम्ही आमचं थोबाड बघायचं तुझ्या ह्या कळकट आरशात र? चटकन किसन भानावर आला. चुकलं हो आबा. छट, आज काही लक्षण धड दिसत नाही बाबा तुझं. त्या धोंड्याचं काय एवढं मनावरती घेतोयस? थांब, त्याला चापकानच आता फोडून काढतो. छ्या, त्याचं काय नाही आबा. घरच्या काळजीत पडलोय आबा. घरची काळजी? भडव्या बलू त्याच्या नावाखाली वर्षभर तुम्हा सगळ्यांना पुरून उरल इतकं धान्य घालतोय आम्ही. खरंय त्या. आणि अधून मधून गरज लागली तर हातावरती दक्षिणा टिकवतोयाच की र. त्याच्यानं काय होतंय आबा? हा न्हावी आपल्याकडून पैसे उपटण्यासाठी नाटक करतोया वाटला आबांना. मग गावकऱ्यांची डोकी काय फुकटात भादरीत असतोयस होय? त्यांच्याकडून बी बलूत मिळतंय आबा. साबणाचा ब्रश फिरवताना किसन कुजबुजला. पैशाने सगळ्या काळज्या मिटतात का हो आबा? किसन, उग पाणी लावे टाइम नको घालवूस माझा. सरळ सांग तुला काय सांगायचं हाय ते. आबासाहेब बी सावधपणे म्हणाले. द्वारकीने माझा पिच्छा पुरवलाय आबा. सुंदरला 16वं सरून 17वं लागलंय. पोरीचं लगीन. डोकी फिरलीत की काय रे तुमची भोसडीच्यांनो? आबांनी आश्चर्य व्यक्त केलं. ती राण सांगते आणि तू नंदी बैलावानी मान डोलावतोस? हा, काय म्हणतायसा आबा तुम्ही ह्य? मग आमचं बोलणं काय चुकीचं आहे व्हय? तुझ्या घरात घुसलेल्या त्या द्वारकीच्या पोरीला कोण रपत करणार? आबा, आपला आवाज जास्तीत जास्त खालच्या पट्टीत ठेवण्याचा प्रयत्न करीत किसन म्हणाला. तुम्हीच असं म्हणावं म्हणजे? या सवालाच्या वस्तऱ्याने आबांना आतल्यात कापल्यासारखं झालं. वर्मावरच की. ते थोडा वेळ गप्प राहिले. नंतर नरमून म्हणाले, किसन, मी म्हणतो त्यात वावगा हाय का र काय? कशी का असना आबा. किसननं त्याचं म्हणणं रेटलं. एवढी देखणी सुभावनी पोर, नाती धुती होऊन किती वर्ष झालीत.
दुसऱ्या कोणाच्या घरात असती तर ठेवली असती का वा शिवराला लागूस्तवर. द्वारकीच किसनच्या तोंडून बोलत होती. हे बाकीचं फालतू नगस बरळू. मी विचारतो हाय का कुणी तिला पत्करायला तयार. मत जण हाय ती, पण लग्नाला नाही तिला नासवायला. काय कोणी छेडलं का रे तिला? सांग नाव त्याचं. आव घरघुशीची अवलाद ती. लोक कुजबुजत्या ती. वाटावरला आंब्याचं झाड. किती जणांनी अंग घासला असल झाडाला. आता कैरी लागल्या त्या झाडाला. कैरीची शाख झाल्या आणि ती झाग दिसत्या. कोणाची हिम्मत झाली असं चावळायला किसन? नुसतं चावळत नाही ताबा, शाख दाताखाली घ्यायला उतावळे झालेत हो. तू नाव तरी सांग किसन. आबांच्या मुठी आवळल्या गेल्या आणि इतका वेळ भडाभडा ओकत राहिलेला किसन गप्पगार झाला. का रे, आता का तोंड शिवलं तुझं? आबा आपलेच दात आणि आपलेच वट. किसन्या, आवाज चढवायचा नाही हे ध्यानी असूनही आबांच्या गळ्याच्या शिरात आणल्या. काय सांगायचं ते सांग पटकन, नाहीतर खेटरानच हानीन बघ तुला आता. तुम्हाला पटायचं नाही म्हणून जीभ अडखळत्या. किसनने मान खाली घातली. बोलून टाक बेलाशक. आजूबाजूचा अंदाज घेत किसन कुजबुजला. आपले यादवराव. किसन्या, खरंच खेटरानं बडवलं पाहिजे बघ तुला. रागाच्या भरात त्यांनी गुडघ्यावर बसलेल्या किसनला ढकललं. स्वतःला कसंबस सावरीत जवळच काढून ठेवलेली आबांची वाहन किसननं उचलली आणि त्यांच्याकडे देत पुटपुटला. काढा झोडून आबा, एकदा सोडून 10 पण मी सांगतो या ते 16 आनं खरं हाय. आबा स्वतःच्या खेटराकडे खेटरागत तोंड करून बघू लागले. गालाला लावलेला साबण वाळून चालला होता. इकडे दोघांचंही लक्ष नव्हतं. आपला पोरगा यादव सुंदरीच्या नादी लागतोय. सुंदर द्वारकीची पोर. सुरुंगाने जमीन हादरावी तसे आबासाहेब हादरले. छे, असं होता कामा नये. डोक्यावरून तळहात फिरवीत ते कुजबुजले. किसन, त्या पोरीचं लगीन हे झालंच पाहिजे. लवकरात लवकर झालं पाहिजे. किसन उद्गारला. पण घरघुशीच्या अवलाद. किसन, माझंच बोलणं माझ्या तोंडावरती मारू नकोस. तुझ्या बाटलीतल्या फवाऱ्यावानी. लांब वरची सोयरीक बघ. ज्याला इकडचं काही माहीत नाही असा बघ सोयरा. कोणीतरी असलच की रं तिच्या नशिबात. मनातल्या मनात उल्हासित झालेल्या किसनने चेहऱ्यावरती काळजी आणली. पण बाकीचा आबा, खर्चा पाण्याची काही एक काळजी नको. मी बघतो सारं. पण लग्न बिग्न सारं तिकडच. पोर लग्नाला गेली का तिकडच राहील. तिचे पुन्हा गावची शिव वलांडायला नको. जसा हुकूम तुमचा आबा. आणि हे माझ्याशी बोलला हे तेवढंच. तिसऱ्याच्या कानी गेलं तर याद राख. गाठ कोणासंग हाय ठाव हाय नव्ह. किसनने फक्त मान डोलावली आणि ब्रश पुन्हा पाण्यात बुडवून आबांच्या गालावरती फिरवू लागला. कुत्रा भुंकला. आबांचं तिकडे लक्ष जाताच ते कुजबुजले. किसन सुंदरचं बोलणं बंद. जगनबुवा आलेत वाटतं. तेवढ्यात बुवा तिथवर येऊन पोहोचलेही, पण त्यांना पाहिलंच नाही असा आव आणून किसन म्हणाला, हारलो मी आबासाहेब. राम राम आबा. जगनबुवांनी हात जोडले. राम राम बुवा. माझा बी दंडवत तुम्हाला बुवा, किसन म्हणाला. एकदम दंडवत? कशाबद्दल रे किसन? मी हारलोय म्हणून आबा. जिंकले बुवा. तिथंच टेकत बुवांनी विचारलं. म्हणजे पैस तरी कोणती लावली होती म्हणायची? तुमचीच की. म्या आबांना म्हणलं बुवा तमासगिरांच्या सकाळी येणार, पण ह्यांनी ठामपणानं म्हणलं का तुम्ही तुमचा शबूत पाळणार. सुंदरचा विषय बदलण्यासाठी किसनने ही क्लुप्ती केल्याचं आबासाहेबांनी जाणलं. म्हणजे आबांच्या विश्वासाला पात्र ठरलो म्हणायचो मी. जगनबुवांना आनंद झाला. बरं मग निघतो आबा. धोकटीत सनगभरीत किसनने निरोपाची भाषा केली. थांब केरले का. आबासाहेबांनी त्याच्या पाठीवरती थाप मारली. चहाचा आधण ठेवलं असणार चुलीवर तुला बघताच. हजामती बी करायच्या असतील कोणाच्या तर करून टाक बघ पटकन. यादवरावांना आजकाल अशी भुईवरती बसून हजामत करणं आवडत नाही. तालुक्याला जात असते तिथे सलून मध्ये. तिथं आरामात खुर्चीवरती बसाया मिळतंया नव्ह. ठीक आहे. आबा उठले. तुम्ही दोघं बी बसा बैठकीत. आलोच आंघोळ उरकून. तवर तुमचा चहा बी येईल. आणि ते घरात शिरले. दोघं उठून बैठकीत गेले. इंजिन चालू करून धोंडू बैठकीत आला होता. त्याने चहा आणला.
तो बशीत ओतून फुरके मारून पिता पिता किसन जगनबुवांशी काहीतरी बोलत राहिला. आंघोळ आटोपून आबा बैठकीत आले. माझ्या बी लई दिसांपासून मनात हाय बुवा, पण काम खर्चाचा आणि मोक्याच्या ठिकाणी जागा बी पाहिजे ना. बैठकीत येताना आबासाहेबांनी ऐकलं. काय किसन समाधी घ्यायचे काय रे? त्या प्रश्नासरशी तो बिचकला. मी कोण एवढा साधू संत लागून गेलोय समाधी घ्यायला? मग मोक्याच्या ठिकाणी जागा र कशाला पाहिजे? कटिंग सलून काढायचं म्हणतोय किसन. जगनबुवांनीच माहिती दिली. अरे वा, चांगलं आहे की मग. आबांची प्रतिक्रिया आली. मी सुचवलं ह्याला. हळूहळू बदलत चाललंय सगळीकडे. आपल्या गावंड्या गावात मात्र. आबासाहेब बैठकीत लोडाला टेकून बसले. त्या दोघांकडे पाहून घेतलं आणि म्हणाले, आमची बख्खळ जागा आहे ना मोटार अड्ड्याजवळ. तिथं कर सुरू तुझं कटिंग सलून. काय सांगता आबा? डोळे विस्फारून किसन त्यांच्याकडे बघू लागला. खरंच? आम्ही मनात ठरवतो तेच बोलून बी दाखवतो. तुझ्या वाणी विनाकारण तुंबड्या लावीत नसतो यार. लगेच चिमणी एवढं तोंड करून रडक्या स्वरात कुरकुरला. जागा झाली, पण दुकान, मांडणी, खुर्च्या, छ्या, आपल्या बापाच्यानं व्हायचं नाही इतकं. हात रड्या. आबांनी वेडावलं. तुझा बाप कशाला? आम्ही काय निस्त्या हजामती करून घ्यायला आहेत होय तुझ्याकडून? सुरू तर कर. काही कमी पडलं तर ये वस्तीवरती. लगेच त्याने दोन्ही हात जोडून वाकून नमस्कार केला. लय उपकार व्हतीला आबा तुमचं. बघ किसन, जगनबुवांना राहवलं नाही. केवढा तो मनाचा मोठेपणा दाखवलाय आबांनी. आबासाहेब मनात खुश. किसनपेक्षा ह्या बुवाच्या मनावरती परिणाम झाला म्हणून. डोईला पांढरा फेटा, कपाळावरती गंधाच्या उभ्या 2 रेखा, मध्ये केशरी गंधाचं बोट, वयाच्या खुणा दाखवणाऱ्या सुरकुतलेल्या गोऱ्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता. एका नजरेत बुवांना न्याहाळून आबा म्हणाले, बुवा, ह्या किसनच्या कात्रीतच अडकून पडलोय आपण. तुमच्या कामाचं बोला की हो, मला बी निघायचंय लवकर. किसन निघून जाण्याची वाट पाहणाऱ्या बुवांना त्याच्यासमोर विषय काढण्याचा संकोच वाटला. मी निघतो आबा. किसन उठू लागला. बैस रे. आबांनी हाताने खुणावलं. बुवा, हा आपलाच माणूस आहे. बोला तुम्ही. पैशाची अडचण आहे का? त्यांनी खडा मारून पाहिला. छे छे, पैशाचं काम नाही हो आबा. मग? औंदा धान्य लवकर संपलं का खंडाचं? किती पोती पाठवू आणखीन? आबा, तुम्ही पाठीशी असल्यावरती काही उनं पडायचंच नाही. पण मी आलोय दुसऱ्याच कामासाठी. जगनबुवा मन उघडं करू लागले. आपल्याला मुद्दाम थांबवून ठेवलंय आबांनी हे कशासाठी? किसनने पटकन जाणलं आणि लगेच वस्तरा चालवला. काय बुवा, संगीत बारी सुरू करायचा बेत दिसतोय तुमचा. हे समर्था घरचं कुत्र बुवांच्या ध्यानी आलं. त्यांनी बाजू उलटवली. काढू की, संगीत बारीच कशाला? एकदम कनातीचा तमाशा काढू. पण किसन, तू नाचा होणार असलास तर. आबांनाही हसू आलं. म्हणजे हातात वस्त्र्याऐवजी पायात चाळ? हात जोडतो बुवा तुम्हासनी. किसनने कोपरांपासून हात जोडले. तमाशातली माणसं तुम्ही, बोलायला काय हारणार हायसा हो? मग आता मध्ये तोंड नको घालूस, बुवांनी दटावलं. पण तुम्ही तरी मन मोकळं करून सांगा ना बुवा. आबांनी गाडी रस्त्यावरती आणली. आबा, माझा मुलगा विठ्ठल हाताशी आलाय. तेव्हा माझ्या मनात विचार आला, घरीच कसावी जमीन. अरे वा, लय बेसिचार. आबांनी लगेच बुवांची कल्पना उचलून धरली. पेटी वादक बुवा, बेसूर ऐकू येण्याची शंका त्यांच्या मनात कुठंतरी घोळत होती. पण आबांनी तर लगेच त्यांच्या सुरात सूर मिळवला. तबल्याचा पहिलाच ठेका मनाजोगता ऐकू आल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती उमटलं. मला वाटलंच होतं आबा, तुम्ही माझं मन जाणून घ्याल म्हणून. बुवांनी सुखावून दाद दिली. बुवा, मन कवडंच आहे आबासाहेब. किसनने खुशामत करण्याची संधी घेतली. समोरच्याच्या मनात काय हाय ते नेमकं ओळखत्या ते बघा. तू आता थोबाड बंद ठेवायचं काय घेशील र किसन? आबासाहेबांनी फटकारलं. किसनने लगेच स्वतःच्या गालांवरती थपडा मारून घेतल्या. च्या मारी, माझं हे थोबाड गप्प राहतच नाही बघा. जगन, आबासाहेब गंभीरपणे बोलू लागले. आपण दोघं बी एका शिनीचे, बालपणीचे सोबती. तू गावात वाढलास आणि मी रानात वाढलो.
वावराला खिटून तुझा वावर म्हणून तू रानात यायचा तेव्हा आपण एकत्र खेळायचो. तू आडाने कबाड्यातला तर आम्ही नंगरगट्टे. चौथी पत्तर शिकलो आणि मग गुरं वाळायला लागलो. हे बाळपण आत्ता कशाला काढताहेत आबा? जगनबुवा गोंधळले. तरी होला हो करायचं म्हणून त्यांनी म्हटलं, खरंच आबा, तू फायनल पवतर शिकून बापाच्या हाताखाली लागला वान सामानाचा उदीम करायला. डोक्यावरती बोचकं घेऊन आजूबाजूच्या गावातलं बाजार करीत हिंडावं लागायचं. जगनबुवांनाही आठवलं. पण आता कशाला होत्या आठवणी? आमचं वानसामानाचं दुकान होतं हे सुद्धा विसरून गेलोय मी. आबासाहेब, किसनची वळवळणारी जीप स्वस्त बसेच ना. मी बोलू का हो उलीस? तुमची परवानगी असली तर. बरं चालव तुझा वस्तरा. आबा हसले. आपले हे जगनबुवा आणि ते तुकोबा. आता हा कोण तुकोबा र? गावात 2-3 तुकोबा हायती किसन. ते आपले संत तुकाराम महाराज हो आबा. त्यांचं बी वान सामानाचं दुकान होतं म्हणते ती. पण ध्यान भजनाकडंच. जगनबुवांचं तसंच दिसतंया बघा. लाखातलं बोललास बघ किसन. आबासाहेबांनी त्याची पाठ थोपटली. दोघं बी मोठे, पण ह्यवहार जमला नाही दोघांना बी. घडीत किसनवरती रागावणं तर घडीत त्याला शाबासकी देऊन त्याची पाठ थोपटणं. बुवांना कळेना हा प्रकार. यामागे काही एक निश्चित लय तर नाही ना? जाऊ द्या आबासाहेब. कुठं तुकाराम महाराज आणि कुठं व मी. हे सारं काढतायचा कशाला? त्यांना बोलल्याविना राहवलं नाही. तुला मुद्दामूनच आठवण करून द्यायला सोबत्या. आबांनी बुवांच्या खांद्यावरती हात ठेवला. म्हणजे आठव जरा. तुझा धंदा बसला तवा तूच माझ्या मागं टुमणं लावलं जमीन खंडानं घ्यायचं. वावरा शेजारी वावर हाय. तुमच्या बरोबर माझं बी कसता येईल म्हणलास. आठवलं का? नाही कसा म्हणू आबा? तुम्ही हात पुढं केला म्हणून तर खड्ड्यात जाणारी माझी संसाराची गाडी रुळावर आली. धान्य आणि खंडाची रक्कम या 2 चाकांवरच चाललंय आतापर्यंत. जगनबुवांनी कृतज्ञतेने उल्लेख केला. तरी तू तमाशात गेलास असणार. जगनबुवांकडे रोखून बघत आबांनी आसूड ओढला. हिथं मात्र त्या तुकोबांनी आणि ह्यांची वाट वेगळी झाली आबासाहेब. किसन हसला. ते गेले देवाच्या आळंदीला आणि हे. आबासाहेबांनी डोळे वटारताच किसनची जीभ लुळी पडली. चूक तुझी नव्हती जगन. आबासाहेबांनी खळ्यावरचं धान्य उफानावं तसं बुवांचं वागणं उफानलं. आठवड्यातून 3 दिवस भजन. बाजाची पेटी वाजवणारी तुझी बोटं सळसळत होती. त्यांना ह्या गावात वाव मिळना म्हणूनच गेला नार तू तमाशात तुझ्या कलेची हौस भागवायला. जगनबुवा खाली मान घालून काही वेळ शांत बसले. मग म्हणाले, तेवढंच कारण असतं आबा तर मी माझ्या मनाची घुसमट सहन केली असती तमाशात जाण्याऐवजी. पण काळाचं पेटीवादन मनासारखं होईना. महागाईची भूक पडली. ते खंडाच्या पैशात बुजवता येईनात. संसार तर वाढत चालला. घरी घुम्यासारखं बसून वेड लागायची पाळी आली आणि कलेचा धंदा मांडायला गेलो. पण आबासाहेब, या साऱ्या इतिहासाची आता कशाला हो उजळणी करायची? अशा करिता सोबत्या. आबा आत्ता बरोबर मुद्द्यावरती आले. तुझा धंदा बसत चालला तेव्हाच तू वावरात पाय रवायला पाहिजे होतास. पण हातात तराजू धरण्या इतकं नांगराची मूठ धरणं सोपं हाय हे तुला ठावं होतच म्हणा. जगनबुवा गप्प राहिले. तसा आबांना आता जोर आला. ठीक आहे, आता तरी तुझ्या इठ्ठलला घेऊन तू सुरू करतो म्हणतो. आनंद हाय. माझा यादव तसा तुझा इठ्ठल हाय मला. तुला करतो मी मोकळा करारातनं. बुवांचे हात हातात घेऊन त्यांनी आश्वासन दिलं. तुमच्या मनाचाच मोठेपणा. ठीक आहे. आबांनी त्यांना अडवलं. किसन. जी आबा. किसनने तत्परता दाखविली. तू वावर बघितला असलच रे बुवांचा. म्हणजे काय? माझ्या नजर खालून कितींदा गेलंय की. तरण्या ताट्या बायवानी सदा टवटवीत आणि हिरवं गार रान. किसनने 1 हात लाकडाची 10 हात ढपली काढली. जमीन हायच तशी काळी भोर. बुवांनीही कौतुक केलं. बी पेरा आणि पाणी घाला फक्त. मांद्याळी पीक येतं या मग. हा बुवा. आबांनी त्यांना रोखलं. निस्ती जमीन भारी असून चालत नसतं या. किती पैसा वतलाय म्या तिच्यावरती. हिर खणल्या, बांध बंदिस्ती केल्या, इंजिन बसलंय किर्लोस्कराचं आणि रात्रंदिवस घाम गाळतोया तिथं. हा, खरंच आबा.
बुवांनी मान डोलावली. आत्ता पावे तोर जेवढा पैका वतला मातीत तो तरी परत मिळाया नको काय किसनराव. किसनराव. किसनने ओळखलं. आबांना आपला टेकू पाहिजे. तो म्हणाला, ते काय बुवांना कळत नसल व्हय आबासाहेब. जमीन परत घ्यायच्या इराद्यानं आलं तर म्हणजे तेवढी व्यवस्था त्यांनी केलीच असेल की हो. नाही आबासाहेब. बुवांनी मान खाली घातली. मला वाटलं. काय वाटलं? काही नाही. बुवांनी बोलणं टाळलं. इतकी वर्ष उत्पन्न घेतात त्याच्या पोटी हा वरचा खर्च भरून निघाला असेल अशी बुवांची समजूत. बुवा. किसनने बरोबर धागा पकडला. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा असतो का? नक्कीच नाही किसन. जगनबुवा उठले. पैशांची व्यवस्था व्हायची नाही आबासाहेब माझ्याकडून. येऊ का मी? अरे पण सोबत या. ह्याच्यातून काहीतरी मार्ग नको का रे काढायला? आबांनी त्यांचा हात धरला. थांबवून ठेवलं त्यांना. किती शिकला तुझा विठ्ठल? फायनल परीक्षा पास झाला या. इंग्रजी 5वीतून घरी बसला या. मग असं केलं तर? तालुका खरेदी इक्री संघाच्या बॉडीवरती हाय मी. इठ्ठलला संघात चिकटवून टाकू. काय सांगताय आबा? आश्चर्यचकित बुवांनी उद्गार काढले. मी म्हटलं ना बुवा, यादव तसा इठ्ठल. फार उपकार होतील हो तुमचे. पैसे फेडल्याशिवाय जमीन मिळणार नव्हती हे बुवांना कळून चुकलं होतं. अन बुवा महाराज, महत्वाचं सांगायचं राहिलंच की त्याच्या पगारातले थोडे थोडे पैसे वाचवून मला देत जा. म्हणजे तुझ्या जमिनीवरती झालेला खर्च बी भरून निघल. खर्च फिटला की तुझं वावर त्याच दिवशी तुला परत. किती लांबचा विचार केला आबासाहेब तुम्ही. जगनबुवा सदगदित झाले. बुवा रिकाम्या हाताने पण भरल्या मनाने परतले. रिकाम्या न्हाव्याने भिंतीला तुंबड्या लावायचं मनात आणलं तरी जमण्यासारखं नव्हतं. कारण आबासाहेबांच्या बखळ जागेवरती किसनने उभारलेल्या केसकर हेअर कटिंग सलूनला भिंतीच नव्हत्या. आबासाहेबांनीच पुरवलेल्या लोखंडी पत्र्यांच्या छपराला आडोसा होता बांबूंच्या चटयांचा. मोटर अड्ड्यावरती आधीची 3 हॉटेलं आणि 2 पानपट्ट्यांच्या टपऱ्या यांत किसनच्या सलूनची आता भर पडली होती. सलूनची मांडणी, खुर्ची आणि बाकडं आबासाहेबांच्या मळ्यातल्या जांभळाच्या झाडाच्या लाकडाचीच होती. त्या खुर्चीत बसून किसन स्वतःची छबी आरशात बघून बघून कंटाळला. दिवसभराच वर आला तरी आज गिऱ्हाईक फिरकलंच नव्हतं. खरं तर रानामळ्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांना अजून दुकानात येऊन हजामत करून घेण्याची सवय झाली नव्हती. न्हाव्याने मळ्यात यावं, हजामती कराव्यात आणि वर्षाचं बलूत न्यावं ही परंपरा, ही चौकट मोडली नव्हती. गावातली गिऱ्हाईकं मात्र किसनच्या घरी जाण्याऐवजी सलूनच्या खुर्चीत बसून आरामात त्याचे हाती डोकं सोपू लागली होती. पण आज सोमवार शनिवार नसूनही गिऱ्हाईक आलं नव्हतं. 4-5 विड्यांची थोटकं दुकानापुढं मोडून पडली. शेवटी खुर्ची सोडून किसन बाकावरती येऊन बसला तसं शिवलिंगाप्पा दुकानाकडेच येत असल्याचं त्याला दिसलं. राम राम आप्पा. मोठ्या उत्साहाने बाकावरून उठत त्याने स्वागत केलं. काय म्हणतो धंदा किसनराव? खुर्चीत बसत शिवलिंगाप्पाने म्हटलं. चायला लोक त्यांच्या बायकांची बी कदर करीत नाही ती वाटतं. किसन सवयीनुसार वाकड्यात शिरला. काय झालं? तुला कशाला पाहिजे रे लोकांच्या बायकांच्या पंचायती? चायला 2-2 आठवडं दाड्या करीत नाही ते गावाचं बापे. तुझं हे दुखणं हाय व्हय? तुझ्याकडे गिऱ्हाईक वळत नाही म्हण किरले का? त्यांच्या बायकांचा का उगीच कळवळा दाखवतोयस तू? आप्पाला हसू आलं. आव सकाळपासून बुहणी झालेली नाही. म्हणजे माझी बी पंचायत केलीस ना र? दाढी करायची तर रोख पैसे द्यावं लागतील मला चायला. आप्पा खुर्चीतून उठू लागला. जाऊ दे, बघू उद्याकडं. बसा बसा. तुम्ही तरी हटकन लावू नका बुहणीलाच. किसनने पटकन खुर्चीच्या पाठीचं दांडकं वर उचलून त्याच्या छिद्रात खिळा अडकवला आणि आप्पाचं डोकं त्याच्यावरती बळीस टेकवलं. साल हे लय मस्त काम केलंयस र तू किसन. आरशात बघत शिवलिंग आप्पा म्हणाला. हे सलून काढलं. हां. साबणाच्या वाटीत ब्रश घासता घासता किसनने फक्त हुंकार भरला. भुईवरती बसून तुझ्या पुढं डोकं वाकून मानचं काटा ढिला व्हायचा चायला. आता कसं खुर्चीत बसून आरामशीर अगदी. अव गिऱ्हाईकांची सोय झाली ना. मला बी गुडघ्यांवरती बसून बसून वैताग यायचा हो आप्पा. काय रे किसन, ही सोय केली कोणी?
गावंड्या गावातल्या सगळ्या हालचाली माहीत असूनही आप्पाने वेड पांघरलं. कोणी म्हणजे? ही जागा वापरायला दिली आबांनी. दाढीवरून ब्रश फिरवीत किसन उत्तरला. म्हणजे आबांनी तुला ही बी जागा दिली म्हणायची. आप्पा खोचकपणे म्हणाला. नशीबवान हायस र लेका. शिवलिंग आप्पाचे डोळे मिचकावले गेले. तसं किसनच्या मनाला वस्तरा लागल्यागत झालं. आप्पा सगळ्या गावाला ठाऊक आहे. तू कशा पायी चिमट घेतोयस र मला? चुकलंच गड्या माझं. आप्पाने चूक कबूल केली. गडी नेहमीच्या हसण्यावारी नेण्याच्या मनस्थित नाही हे शिवलिंग आप्पाने चांगलंच ओळखलं. चुकलं नाही म्हणला ते खरंच आहे, पण दोन्ही जागांमधली लय फरक आहे ते. किसनने आवंडा गिळला. म्हणजे ही सलूनची जागा आबांच्या मालकीची तरी आहे, पण ती जागा? किसनला वाटलं पटकन विचारील त्या जागेचं, पण आप्पाने मिठाची गुळणी धरली म्हणून तोच पुढे म्हणाला. तिसऱ्याची जागा वापरून झाल्यावर बखळ केली तिची. गाढवा डुकरांनी गोंधळ घालायला. अरे बाबा जाऊ दे ना, दाढी कर मुकाट्यानं. अप्पांना वाटलं उगीचच हा विषय काढून आपण दुखावलंय ह्याला. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी, सारं ठाऊक आहे मला. आई धुणं धुवायला घराबाहेर जाताच सुंदरच्या मनात हुरहुर सुरू झाली. इतके दिवस किसन घरापुढच्या ओसरीवरच हजामती करीत बसायचा. आई घरात असो नसो त्याची राखण असायचीच. आता मात्र सुंदर घरात अशी एकटी असली की तिच्या उरात वारं भरल्यागत होऊ लागलं. दार लोटून सुंदर आरशा पुढे उभी राहिली. स्वतःच्या छबीला तिने पुसलं. आजकाल असं आपल्याला उरात का म्हणून धडधडतंय? रात्री उशिरापर्यंत झोप का येत नाही? अंगात कसली सळसळ सुरू होते. आणि तिला दिसलं, आरशातल्या छबीला पाठीमागून कोणीतरी मिठी मारली. अगं बया, कोण? ती हलके चित्कारली. यादवराव हे काय भलतंच म्हणायचं. तहान लागले सुंदर. पाणी पाहिजे ना तुम्हाला? सोडा मला, देते आणून पाणी. सुंदर, तहान लागले ती तुझी. आणि यादवने मिठी घट्ट केली. सुंदरच्या शरीरातून वीज चमकून गेली. ह्या मिठीतून सुटण्यासाठी धडपड करावी असं वाटत असतानाच ती स्वतःच त्याला घट्ट बिलगली होती. सुंदर, किसनने ओसरीवरूनच हाक मारली. अगं दिलं का नाही पाणी यादवरावाला? हात तिच्या आईला. असा उद्गार काढून यादवने सुंदरला दूर केलं होतं आणि पाण्याऐवजी सुंदरच्या ओठांतल्या रसाने उष्टावलेले ओठ पुसत तो ओसरीवरती परतला होता. काय हे किसन मामा? यादवचे शब्द सुंदर घरातून ऐकू लागली. आता काय सांगणार हा? ती धास्तावली. काय झालं यादवराव? घरात एक भांड सापडना पाणी प्यायला. सगळी भांडी नेऊन मामी गेल्या का नदीवर घासायला? आव मला तरी काय ठावं. सुंदरनं नाही दिलं गवसून. यादवने तोंड वाकडं केलं होतं. ती बसल्या आरशा पुढं केसांना त्याल लावीत. तिच्या तेलकट हातचं पाणी पिऊवय. आज सुंदरला हसू आलं. मग पेला का नाही पाणी म्हणायचं. पिलो की, कळशीच लावली बघा तोंडाला. आता आरशा पुढे उभं राहून सुंदर तो प्रसंग पुन्हा पुन्हा आठवीत होती आणि त्या मिठीतल्या आठवणींनी मोहरून जात होती. किसन मामा आहेत का घरात? ओसरीवरून आलेला आवाज सुंदरने ऐकला. आत्ताच्या सारखा हा भास तर नाही ना? खात्री करून घेण्यासाठी मधल्या दारातून तिने पुढच्या खोलीत डोकावलं. कोण? तुम्ही यादवराव? बाहेरचं दार उघडून आत आलेल्या यादवकडे तिने अचंब्याने पाहिलं. अशी काय बघत्यास माझ्याकडं? या बसा म्हणायची रीत हाय का नाही? बसा ना, पण घरात कोणी नाही. दादा दुकानात आणि आई नदीवर गेले धुणं धुवायला. ते हेरून तर मी आलोय ना ग सुंदर. यादवने दार लोटून बंद केलं. अवह्य काय करतायसा? दार कशाला हवं बंद करतायसा? सुंदर असं जवळ करायचं म्हणजे दार बंद नको का ग करायला? हसत हसत तो तिच्यावरती झेपावला. तिचा ऊर धडधडू लागला. आत्ता आपण याची आठवण काढत होतो. माग त्यानं जवळ ओढलं तेव्हा वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटलं होतं. तसंच पुन्हा व्हावं असं कुठंतरी मनात ठसठसतही होतं. आणि हा प्रत्यक्ष हजर झाला तर बहिल्यागत का म्हणून वाटावं? ती हळूहळू मागे सरकत आतल्या खोलीत शिरली. तिचा पाठलाग करीत यादवही त्या खोलीत गेला आणि त्याने तिला मिठीत घेतलं. नका नका, असं करू नका हो.
शाब्बास, यादवने मिठी घट्ट केली. नको नको म्हणत्यास आणि मला किती आवडतीयास ग तू. त्याने तिच्या तोंडाजवळ तोंड आणून म्हटलं आणि कचकन तिच्या गालाचा चावाच घेतला. हे काय, सोडा मला, आई येईल ना. ती कशाला येईल इतक्या लवकर? रात्रीची कापडं धुत बसल्या असल नदीवर तकडं. रातीची कापडं? हां, मामा मामींनी घाण केलेली. डोळे मिचकावीत यादव तिच्या छातीवरून हात फिरवू लागला. आपल्या शेजारी झोपलेली आई रात्री मधूनच उठून जाते. कशाला? हा यादव आता करतोय असं? दादा आणि आई? यादवने तिच्या पोलक्याच्या गुंड्या धसमुसळेपणाने काढल्या. ज्वानीच्या झाडाच्या खोबणीत वाढत असलेली 2 पाखरं पारध्याच्या पंजात आली. सकाळचा प्रहर. कवळी उन्हं अंगावर घेत जगनबुवांनी नदीच्या प्रवाहात बुडी मारली. पाण्याबाहेर येताच त्यांनी पूर्व दिशेकडे वळवून ओंजळीमध्ये पाणी घेतलं. सूर्याला अर्ध्य अर्पण केलं. मग काठाशी येऊन त्यांनी दगडाच्या चिपेने हातपाय घासले आणि अंघोळ आटोपली. चरवी पाण्याने भरून घेतली. खांद्यावरती ओल्या धोतराचा पिळा टाकला आणि ते परतले. वाटेवरल्या मारुती दत्त आणि राम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. घरात शिरल्यावर देवघरात जाऊन पूजा केली. देव्हाऱ्यातील देवांच्या आणि स्वतःच्या कपाळी गंध लावलं. जानकीबाई विठ्ठलची आई पाणी आणण्यासाठी नदीवर गेल्याचं त्यांनी वाटेवरच बघितलं होतं. देवांना स्नान घातलेलं पाणी ताम्हणात साठलं होतं. ते बाहेर अंगणातल्या तुळशीत नेऊन टाकण्यासाठी ताम्हण उचलता उचलता ते देव्हाऱ्याकडे पाहून फुटफुटले. देवा भगवंता, आज परतावं लागलंय कामगिरीवरती. घराकडं लक्ष असू द्या. बाहेर येऊन त्यांनी ताम्हणातलं पाणी तुळशीच्या कुंडीत ओतलं. 2 पानं तोडून तोंडात टाकली आणि दोरीवरती ठेवलेल्या धोतराचा पिळा उलगडून वाळायला टाकला. तेवढ्यात पाण्याने भरलेले 2 हंडे डोक्यावर घेऊन जानकीबाई दरवाजा पुढच्या पायऱ्यांजवळ येऊन उभ्या राहिल्या. वरचा हंडा उतरून घ्या बरं. त्यांनी बुवांना सुचवलं तसे ते धावले. खालच्या पायरीवरती उभं राहून एक हंडा उचलून हातात धरला आणि घरात शिरले. त्यांच्या पाठोपाठ जानकीबाई घरात आल्या. चहा ठेव, तोपर्यंत मी पिशवी भरतो, असं सांगून ते बैठकीच्या खोलीत आले. पिशवी भरायची? आणि ती कशाला हो? अगं, आज निघायचंय मला. धोतर वाळतंय बाहेर. तोवर मी जरा जाऊन येतो बाहेर. आता कुठंही जायचं नाही, जानकीबाई ठामपणे म्हणाल्या. जायचं नाही? मग करायचं काय घरात बसून? जगनबुवांच्या कपाळाला आठ्या पडल्या. आता काही करायची जरुरी नाही. चहा तर करून दे लगेच. बुवांनी विषयाला मोड दिला. जानकीबाई फनकाऱ्याने स्वयंपाकघरात जाऊन चहाची तयारी करू लागल्या. चुलीत लाकडं गौऱ्या सरकावल्या. फुकणीनं फुंकू लागताच त्यांना नदीवरचं बायकांचं बोलणं आठवलं. पाणी भरायला, धुणं धुवायला आलेल्या बायका आपापली कामं करताना गप्पा मारीत होत्या. तू काही पण म्हण बाई, पण ह्या जानकीबाईचं काम लय भारी हाय. वाळूत गुडघ्यांवरती बसून हंडा घासणारी एक जण डोळं मिचकावीत कुजबुजली. भारी म्हणजे? बघा ना, दोन्ही हंडे कसे लखलख करून राहिले ती जानकीबाईचे. घरात बी अशीच टापटीप असत्या बरं का हिच्या. अगदीच खरं ग बाई. नाहीतर आमची घरं किती बी साफसूफ ठेवा, घंट्याभरात उकिरडा होतोया त्यांचा. घासून पुसून काठाशी ठेवलेल्या दोन्ही हंड्यांकडे बघणाऱ्या जानकीबाईंनी ते बोलणं ऐकलं आणि त्यांच्या अंगावरती मुठभर मांसच चढलं. उकिरडा व्हायलंच आपल्या घरात. माणसांचा राबता असतोया किती आपल्या घरामध्ये. हिला हाय का काय कामाचा राबता? म्हणजे ग काय, जानकीबाईंच्या घरात माणसं वावरत नाहीत? आ? हंड्यावरती जोर देऊन घासता घासता ती शेजारीन म्हणाली. इनमिन माणसं 4. थोरला पोरगा तिकडं तरच गावला नोकरीला हाय, दाखला शाळेमध्ये. आणि नवरा? आणि तिने बोलण्याऐवजी हसणं सुरू केलं. अस्वस्थ झालेल्या जानकीबाई त्या दोघींजवळ आल्या. फनकारून म्हणाल्या, घरचंच धुणं आणलं याना नदीवर तुम्ही, तेच धुवा की. माझं कामून धुतायसा? हे बया, काय झालं ग एवढा झणका यायला तुला? हसणारी बया एकदम मारक्या म्हशीसारखी दिसू लागली. माझ्या नवऱ्याचं धुणं कशाला धुतायसा ग बायांनो? अडलंय आमचं खेटार, शेजारीन हातवारे करीत म्हणाली.
तुझा नवरा धुतोया तमास गिरणीची लुगडी. जानकीबाईच्या अंगाचा तिळपापड झाला. काय काय म्हणलीस ग सटवे? उगा आवाज न ग चढवूस. सगळं गाव हेच म्हणतया. आणि मी तर शेजारीन हाय तुझी. काय उपयोग शेजारी असून? तुला माझ्या नवऱ्याच्या हातातली कला नाही दिसली? त्यांचं तमाशात जाणं तेवढं दिसलं या तुला? ते काय ठाऊक नाही व्हय शेजाऱ्या पाजाऱ्यांना? रात्रंदिवस कान किटल्या ती का आमचं ऐकून ऐकून. पण लोक काय म्हणत्या ती बी आलं या कानांवरती. तुझ्या नसल आलं म्हणा, पण ऐकायचंय का आता? शेजारणीने लढाऊ पवित्रा घेतला. काय म्हणते ती लोक? जानकीबाई लटपटल्या. बुवा हात फिरवत्या ती पेटीवरून आणि पेटीवालीवरून. जीभ झडल असं म्हणणाऱ्यांची. जानकीबाईंनी कडाकडा बोट मोडली. कावळ्याच्या शापानं ढोरं मरत नसते ती जानके, शेजारीन हेटाळणीच्या सुरात म्हणाली. जानकीबाईला काय बोलावं सुचेच ना. चल भरून घे हंडे, वाटेत सांगते मी तुला सारं समजून. शेजारणीचा आवाज नरमला. मला दिसत्या वाट, आंधळी नाही झाल्या अजून म्या. दिसत असून आंधळ्यावाने वागत्यास ग तू जानके. 4 पावसाळ्यात जास्ती पाहिल्या ती म्या तुझ्याशिवाय. चल आता माझ्या संग. जानकीबाईने पाण्याचे हंडे भरले. एक हंडा डोक्यावर घेतला. दुसरा हंडा शेजारणीनेच पहिल्या हंड्यावरती ठेवला. दोघी बरोबरच घराच्या वाटेला लागल्या. राग नको धरू जानके, शेजारीन समजुतीच्या सुरात बोलली. मी मुद्दामच म्हणलं तसं. आमचं बरं चाललेलं बघवत नाही शेजाऱ्यांना. तरी बरं, आम्ही आमच्याच घरचं खातोया. कोणाच्या दारात जाऊन हात नाही ते पसरलेल्या अजून. जानकीबाईच्या जीवाचा तडफडाट झाला होता. म्हणजे तुझा राग गेला नाही का अजून? शेजारीन शांतपणे म्हणाली. मला काय ठाऊक नाही. बुवा धुतल्या तांदळावाने हायती म्हणून. मग असं का म्हणलीस तू? 4 जणीत माझा अपमान करायला? नाही जानकीबाई, तुला राग यावा म्हणूनच म्हणले ग म्या. का का बरं? आता मात्र जानकीबाईला नवल वाटलं. अगं माझ्या बाई, शेजारीन समजावून सांगू लागली. अगं आता तुझा इठ्ठल मोठा झाला, मिळवता बी झालाय. उद्या त्याचं 2चं 4 हात कराया लागत्याली. त्याची सोयरीक बघायला पाहुणा आलं तर काय ग सांगशील? पोराचा बाप तमाशात पिटी वाजवतो म्हणून. दोन्ही हंड्यातलं पाणी डुचमळत होतच. आता तिचं मनही डुचमळू लागलं. काहीही न बोलता दोघी चालत राहिल्या. चहाला उकळी फुटली होती. त्यात दूध ओतून जानकीबाईंनी तो कपात गाळला आणि बैठकीच्या खोलीत येऊन बुवांच्या हाती देताना त्यांनी पुन्हा ठामपणे बजावलं. आता कुठं बी जायचं नाही. तमाशात पेटी वाजवणं बंद करायचं. हातात कब्बशी धरलेले बुवा बायकोच्या डोळे वटारलेल्या अवताराकडे अचंब्याने बघतच राहिले.